हाऊ मेनी वर्ड्स कॅन वन फॉर्म बाय शफलिंग द लेटर्स ऑफ द वर्ड क्यू यू ई यू ई. क्यू यू ई यू ई. आता परम्युटेशन कॉम्बिनेशनचा प्रश्न आहे. इफ क्यू इज ऑलवेज फॉलोड बाय यू, म्हणजे क्यू नंतर कायम यूच आलं पाहिजे, म्हणजे क्यू यू सोबत आलं पाहिजे ना, आपल्याला फक्त 3 जागा टाकायच्या. मग ह्या 3 जाग्यांवर ई यू ई येणार आहे 3 जाग्यांवर. मग ते किती येणार 3 फॅक्टोरियल अपॉन ई आणि ई डबल आलाय तर त्याचं 2 फॅक्टोरियल. सो 3 फॅक्टोरियल ह्याचं किती आलं आन्सर 3. कसं केलं आपण 3 इंटू 2 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. 2 2 कॅन्सल 3. पण फक्त हे क्यू यू इथंच येणार आहे का? नाही, असं पण येईल ना क्यू यू. असं पण येईल बरोबर. याचं पण 3 वेळा. परत हे अजून एकदा असेल क्यू यू. डन. याचं पण 3 वेळा. आणि परत एकदा 1 2 3 आणि क्यू आणि यू असं पण येईल. इथं पण 3 वेळा. तर टोटल किती प्रकारे अरेंज करू शकतो 3 चौक 12 प्रकारे क्यू यू यू ई शब्द हा आपण शफल करू शकतो किंवा अरेंज करू शकतो. आता हे शिकलो नाही का आपण? हे असंच शिकलोय ना. माझ्या नावाचं एक्झाम्पल घेतलेलं अभिषेक. अभिषेक हा शब्द किती प्रकार अरेंज करेल? टोटल नंबर ऑफ लेटर्स 8 फॅक्टोरियल अपॉन हे एच डबल होतंय तर त्याचं 2 फॅक्टोरियल. सेम ई यू ई अरेंज करायचं होतं. टोटल नंबर ऑफ लेटर्स 3 फॅक्टोरियल अपॉन हे ई डबल होतंय म्हणून 2 फॅक्टोरियल. डन. ऑप्शन नंबर डी.